वस्त्रोद्योग कमिशनर के ज्योती असताना THM कुमार बोरगाव टेक्स्टाईलमध्ये पाहणी करण्यासाठी आलेच कसे? बचावासाठी शरद जंगटेंकडून जनतेची दिशाभूल, तक्रारदार यांचा आरोप। बोरगाव टेक्स्टाईल पार्कमध्ये बोगस लाभार्थी व महाराष्ट्रातील अनेकांनी गैरफायदा घेऊन कर्नाटक शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावून उद्योगधंदे बंद ठेवण्यात आले आहेत। मोजकेच व्यवसाय सुरू असल्याची तक्रार बोरगाव ग्रामस्थांनी सरकारकडे केली होती। याची दखल घेत बेळगाव वस्त्रोद्योग अधिकारी जयचंद पाटील हे पाहणी करून अहवाल सरकारला पाठवला आहे। त्यांनी कुणाची पाठ वगैरे थोपटली नाही। बंगळूर येथील टेक्स्टाईल कमिशनर सध्या के ज्योती आहेत, तर THM कुमार यांची बदली होऊन 2 वर्ष झाले आहेत। त्यांनी मग पाहणी करून समाधान व्यक्त कसे केले? यावरून सिद्ध होते की शरद जंगटे चक्क खोटे सांगून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप शिशिर सातपुते, भाऊसाहेब पाटील, शिवाप्पा माळके, अण्णासाहेब बारवाडे, नगरसेवक रोहित पाटील, भरत हवले, बाळासाहेब बसन्नावर, विद्याधर अमण्णावर यांनी केला आहे। कमिशनर के ज्योती आहेत, मग TH कुमार आलेच कसे? ही जनतेची दिशाभूल आहे। बेळगाव कार्यालयाचे एक अधिकारी येऊन झालेल्या घटनेची पाहणी करून गेले। त्यांनी कोणाची पाठ थोपटली नाही, अगर कौतुक केलं नाही। या संघाचे अध्यक्ष शरद जंगटे हे केवळ स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी चुकीची माहिती दिली आहे। टेक्स्टाईल पार्कमधील सविस्तर चौकशीसह बोगस व महाराष्ट्रातील लाभार्थ्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय आपला लढा थांबणार नाही, असं त्यांनी शेवटी सांगितलं। बोरगावहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे। आम्ही कुणाच्याही नावानिशी असो किंवा काही केलं नसा याची चौकशीची मागणी आम्ही वेळोवेळी ठामपणे आम्ही करत होतो। कालच एका सोशल मीडियाला असू दे किंवा न्यूजपेपरला असू दे एक बातमी झळकली की THM कुमार एक कमिशनर बेंगलोरवरून इथे येऊन त्यांना क्लीन चिट दिल्यात। म्हणजे सर्व टेक्स्टाईल पार्क हे नियमानुसारच आहेत। मला एक सर्वांना सांगायचं आहे की THM कुमार हे सध्या कमिशनर नाहीच आहेत। हे गेल्या 1.5 वर्षापूर्वी कमिशनर या पोझिशनला बेंगलोर येथे होते, पण आता सध्या के ज्योती म्हणून हे कमिशनर आहेत। काय त्या टेक्स्टाईल पार्कच्या चेअरमनांनी म्हणजे जंगटेंनी अशा लोकांची दिशाभूल करणे थांबवावं आणि जे काही शहानिशा असेल तर त्यांनी समोर एकत्र जरी आम्हाला एका स्टेजवर बोललं तर आम्ही येऊन टेक्स्टाईल पार्क संदर्भात जी काही शहानिशा असेल आम्ही करायला आम्ही तयार आहोत। सर्वप्रथम त्यांनी जनतेची दिशाभूल थांबवावं आणि कमिशनर THM कुमार आहेत की नाही हे सर्वांनी म्हणजे आता सुज्ञ जनता आहे सर्वांना माहीत आहे की 1.5 वर्षापूर्वी हे तिथून बदली होऊन दुसरीकडे गेलेत आणि आता सध्याचे के ज्योती हे कमिशनर आहेत आणि हे कमिशनर टेक्स्टाईल पार्कला अजून देखील आलेले नाही। कोणतीही चौकशी किंवा कोणत्याही पद्धतीने केली नाही, तर ह्यांना नियमानुसार हाय म्हणून सांगणारे हे कमिशनर कोण? आणि जे आले होते पाहणी करण्यासाठी ते डिस्ट्रिक्ट टेक्स्टाईलचे इथले जयकुमार पाटील होते। त्यांनी जस्ट पाहणी करून गेलेले आहेत। कोणत्याही कुणाला शाबासकी असू दे किंवा व्यवस्थित सुराय असू दे, वस्तुस्थिती टेक्स्टाईल पार्क मध्ये काय आहे ते सर्वांनी तिथे येऊन जाणून घेणं हे गरजेचं आहे। आणि मी पुन्हा सांगतो, जनतेची दिशाभूल थांबवून कागदपत्र सहित समोरासमोर या आणि प्रत्येकाला उत्तर देण्यासाठी कटिबद्ध आहोत, तयार आहोत। आणि ह्यो जो भ्रष्टाचार झालाय ह्यो अधिकाऱ्यांनी कोणतेही पक्षपात भेदभाव न करता याची सखोल चौकशी व्हावी आणि जोपर्यंत याची सखोल चौकशी होत नाही, आरोपावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही कुठल्याही परिस्थितीत थांबणार नाही, एवढंच आम्ही ते सांगतो।